खरं तर अवघ्या काही दिवसांवर आता या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. खरं तर काल माघारीचा शेवटचा दिवस होता. मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पडेल आहेत. आप्पासाहेब काय सांगाल? खरं तर जळगावच्या जागेवर आपण आग्रही होतात, मात्र ही जागा भाजपला गेलेली आहे. मात्र सेनेच्या बंडखोर उमेदवारांचं आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे. नाही, निश्चितपणे मी असेल किंवा जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदार महोदय असतील किंवा पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांचीच इच्छा होती की ही जळगावची जागा शिवसेनेला सुटावी. याचं कारण असं होतं की आमचं जे बलाबल आहे एक 5-25 मतांचा फक्त शिवसेना आणि भाजपचा डिफरन्स होता. परंतु आमची सगळ्यांची अशी इच्छा होती की इथे 5-5 आमदार सेना आणि भाजपचे असताना सुद्धा आम्ही जळगाव लोकसभेची जागा की जिथे 100% शिवसेनेची ताकद आहे, असं असताना सुद्धा आम्ही ही जागा बिना शर्तीने जागा भाजपला दिलेली आहे. भाजपच्या पाठीशी आम्ही प्रामाणिकपणे खंबीरपणे उभं राहून ह्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. असं असताना भाजपनी एक मोठा भाऊ म्हणून जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला सोडावी अशी आमची आग्रही मागणी होती. परंतु वरती मुख्य नेत्यांमध्ये ही जागा जळगावला सुटली नाही. नाशिकची जागा जळगावला शिवसेनेला सुटली. आम्ही क्षणाचाही विचार न करता महायुतीची उमेदवारी घोषित झाली आणि म्हणून आम्ही सगळेजण त्या मिनिटापासून आपला विषय संपला. आम्ही तो विषय त्या मिनिटापासून थांबवलेला आहे. राहिला प्रश्न काही जागा शिवसेनेच्या मते नाशिकमध्ये भाजपची बंडखोरी झाली आहे, जळगावमध्ये शिवसेनेची बंडखोरी झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ती बंडखोरी का झाली याच्या मागचं कारण अनेक असतील, मला त्या कारणांमध्ये जायचं नाही. परंतु मला आजही आत्मविश्वास आहे की नाशिकमध्ये आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय आमचे उदयजी सामंत साहेब असतील, यांनी कालपासूनच ठाण मांडून बसलेले आहेत आणि संबंधित जे कोणी बंडखोरी केलेले उमेदवार आहेत यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर करता येईल का याचा प्रयत्न मला वाटतं दोघही पक्षांकडून चाललेला आहे. मला 100% खात्री आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मग ते जळगावचे शिवसेनेचे बंडखोर असतील किंवा नाशिकचे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर असतील, यांना 100% समजूत घालून त्या लोकांचा पाठिंबा तिथे शिवसेनेला मिळेल आणि इथे भाजपला मिळेल अशी माझी 100% खात्री आहे. आप्पासाहेब, परंतु या बंडखोरीवरून मंत्री गुलाबराव पाटील काल असं म्हणाले की आमचं 5 जागेवर त्या ठिकाणी सिटिंग होतं, मात्र 4 जागेवर आम्ही त्या ठिकाणी समाधान मानलं. मात्र तरी देखील या ठिकाणी भाजपने काही ठिकाणी बंडखोरी केलेली, नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी साहजिक आहे की जेव्हा वरती महाराष्ट्र लेव्हलवर माननीय मुख्यमंत्री असतील किंवा दोघेही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे एकत्रित चर्चा करून जर महायुती डिक्लेअर करत असतील तर मला वाटतं आमच्यासारख्या सर्व मते शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, यांनी त्यांचा आदेश शिरसावंद धरून आपल्या माघारी घ्यायला पाहिजे होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण तरी जर का माघारी झाल्या नसतील तर मला वाटतं गुलाबराव पाटील साहेबांची जी नाराजी आहे किंवा त्यांची जी खंत आहे ती मला वाटतं योग्य आहे. परंतु विधानसभेप्रमाणेच या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे जे नेते असतील, मंत्री असतील, त्यांची भाजपवर उघड उघड नाराजी दिसून येते. एकंदरीत काय सांगाल? आता त्यांची म्हणण्यापेक्षा माझीच नाराजी भाजपवर होती आहे. याचं कारण असं आहे की मागचा जर आपण काळ पाहिला तर गेल्या 10-15 वर्षापासून ह्याच इथेच माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार भाजपच्या पदाधिकाऱ्याला दिलं जातं, त्याला रसद पुरवली जाते आणि त्याचं डिमोशन करण्याच्या ऐवजी त्याला प्रमोशन दिलं जातं. म्हणजे ही खऱ्या अर्थाने भाजपची नेमकी काय चाल आहे हे आता न समजण्या इतके दूधखुळे आम्ही आता राहिलेलो नाही. आणि म्हणूनच मी नगरपालिकेला असा पवित्रा उचलला होता की तुम्ही असेही विरोधात असतात आणि तसेही विरोधात असतात, त्याच्यापेक्षा आमने सामनेच आपण खेळू, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा मी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने मी पुढे गेलो. आपण मैत्रीपूर्ण लढतीचे देखील आवाहन केलं होतं भाजपने या ठिकाणी. हो, मैत्रीपूर्ण लढतीचं आव्हान मी केलं होतं. त्याच्यात एक शब्द मात्र निश्चित तुम्ही लक्षात घ्या की आम्ही पहिल्यांदा जागेची मागणी केली होती की आम्हाला युती धर्माने इथून लढायचं आहे, युती धर्माचं आम्ही पालन करणारे आहोत. जळगाव, नाशिक किंवा महाराष्ट्रभर चाललेला जो तिढा आहे त्याच्यात जळगावची जागा ही शिवसेनेला सोडावी, अन्यथा
वरच्या नेत्यांनी आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी निश्चितपणे आमची होती, पण त्यांनी परवानगी नाकारली. त्यांनी परवानगी नाकारून जळगाव आणि नाशिकला दोघे उमेदवार एक सेनेचा आणि भाजपचा डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यामुळे आता महायुतीचा धर्म पाळणे हाच आमचा. आप्पासाहेब, आपण देखील अनेकदा भाजप विरोधात त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र काल परवाच या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी असं म्हटलेलं आहे भाजपला की भाजप स्लो पॉइझन आहे. याकडे कसं पाहतो? मी त्या विषयावर आज बोलणे एवढा मोठा नाहीये. हा सगळा महाराष्ट्र जाणतोय, पूर्ण देश जाणतोय भाजप काय आणि शिवसेना काय आहे. त्याच्यामुळे त्या विषयावर मी आज बोलणार नाही. पण निश्चितपणे आज विधान परिषदेचं इलेक्शन आहे, महायुती ठरलेली आहे आणि महायुती ठरल्याप्रमाणे आपण काम करावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आप्पासाहेब, नाशिकच्या जागेवर त्या ठिकाणी शिवसेनेविरोधात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केलेली आहे. ही भाजपची खेळी वाटते आपल्याला त्या ठिकाणी? मला असं वाटतं की भाजपची काही वरच्या लेवलवर खेळी नसावी. हे स्थानिक एकमेकांचे विरोध असतात, स्थानिक लेवलला हा विरोध असतो. जर तशी खेळी असती तर दोघेही नेत्यांनी नाशिकला ठाण मांडून ते बसले नसते. तोच प्रयत्न ते जळगावमध्येही करतील आणि ज्यांनी कोणी बंडखोरी केलेली आहे त्याला पाठिंबा द्यायला ते भाग पाडतील असा माझा विश्वास आहे. परंतु त्यांनी माघार नाही घेतली नाशिकमध्ये, तर मग जळगावमध्ये काय भूमिका असणार? मी जळगाव जिल्ह्याचा नेता नाही, मी एक आमदार आहे. मी पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये काय डिसिजन घ्यायचा तो मी घेऊ शकतो. जळगाव जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहेत, त्यांनी या विषयावर बोलतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आपण बघू शकतो की हे होते ईश्वरप्पा पाटील यांनी म्हटलेलं आहे की आमचे नेते जो निर्णय त्या ठिकाणी घेतील तो आम्हाला मान्य असेल. खेमचंद कुमार, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.